मागच्या लेक्चरला आपण घेतलं होतं इंट्रोडक्शन आणि टर्मिनॉलॉजीज. ओके, या लेक्चरला आपण घेऊ प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये काय येतं कोणी सांगू शकेल? नावावरूनच कळत आहे. प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म. तर त्या ऑर्गॅनिझमचे जे गुणधर्म आहेत, कुठल्याही गोष्टीचे गुणधर्मानुसारच ती गोष्ट काम करते, है ना. तर त्या व्यक्तीचे किंवा कुठल्याही घटकाचे जे गुणधर्म असतात त्यानुसार त्याचं कार्य असतं. तर या ऑर्गॅनिझमचं काम जे आहे ते काय? शरीरामध्ये एन्झाइम्स प्रोड्यूस करणं, टॉक्झिन्स प्रोड्यूस करणं, पिगमेंट प्रोड्यूस करणं, ओके, आणि अँटीबायोटिक्स प्रोड्यूस करणं. तर कुठले 4 घटक प्रोड्यूस करतात ऑर्गॅनिझम्स? एन्झाइम्स, टॉक्झिन्स, पिगमेंट आणि अँटीबायोटिक्स. तर हे सर्व ते तयार करतात. तर हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक शॉर्ट फॉर्म वापरू शकता, APTE, आपटे किंवा आपटेची पानं. आपटे हे आडनाव किंवा आपटेची पानं, है ना. APTE. तर A फॉर अँटीबायोटिक्स, P फॉर पिगमेंट, T फॉर टॉक्झिन आणि E फॉर एन्झाइम्स. तर APTE आपटे तुम्ही हा लॉंग फॉर्म यूज करू शकता, लिहून घ्या वहीमध्ये. तर अँटीबायोटिक्स म्हणजे काय? तर काही जंतू आणि वनस्पती यांच्यापासून एक पदार्थ तयार होतो, परंतु हा पदार्थ जीवजंतूंच्या वाढीसाठी घातक असतो. काय असतो? जीवजंतूंच्या वाढीसाठी हा पदार्थ घातक असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? अँटीबायोटिक्स म्हणतो. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? थोडक्यात जी जीवजंतूंची जी ग्रोथ असते ना, ती ग्रोथ ती होऊ देत नाही. ओके, तर ते झालं अँटीबायोटिक्स. आता बघू पिगमेंट म्हणजे काय. पिगमेंट हे काय असतं? रंगद्रव्य असतं. रंगद्रव्य जे असतं ते कोण तयार करतं? हेच ऑर्गॅनिझम्स तयार करतात. आता हे ऑर्गॅनिझम जे रंगद्रव्य करतात त्याचा आपल्याला काय फायदा? तर हा फायदा होतो आपल्याला रोग निदानात. कारण एका विशिष्ट वातावरणात ते एक विशिष्ट प्रकारचं रंगद्रव्य प्रोड्यूस करतात. जसं की डार्क ब्राऊन और ब्लॅक मेलॅनिन पिगमेंट असेल तर ते क्रिप्टोकोकस प्रोड्यूस करतं. मग ही काय? एक प्रकारची फंगी आहे, है ना. ती कुठे असते? सॉइल आणि बर्डच्या फिकल मॅटरमध्ये ती असते. तर ही कशावर अफेक्ट करते? ब्रेन आणि लंग्सवरती ती अफेक्ट करते. आणि याच्यापासून आपल्याला काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? क्रिप्टोकोकल मेनिंजायटिस नावानुसार, है ना. मेनिंजायटिस म्हणजे काय? आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन. मेनिंजेस हे काय आहे? इट्स अ कव्हरिंग ऑफ अ ब्रेन. ठीक आहे. दिस इज हाऊ पिगमेंट हेल्प्स इन द डायग्नोसिस. नेक्स्ट APTE ना, टॉक्झिन्स. टॉक्झिन्समध्ये पण 2 प्रकार असतात. एक आहे एक्झोटॉक्झिन आणि दुसरा आहे एंडोटॉक्झिन. टॉक्झिनचा जो मराठीत अर्थ बघितला तर तो होतो विषद्रव्य. टॉक्झिन आणि पॉयझनस या दोघं शब्दांमध्ये पण फरक आहे. टॉक्झिन्स हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडनं प्रोड्यूस केली जातात. ठीक आहे. तर एक्झोटॉक्झिन जे आहे, जो पहिला प्रकार पाहिला आपण टॉक्झिनचा. एक्झोटॉक्झिन म्हणजे काय? की सेल वॉलच्या बाहेर हे प्रोड्यूस होतात. सेल वॉल लक्षात ठेवायची, सेल वॉलच्या बाहेर. आणि एंडोटॉक्झिन काय आहेत? तर जंतूंच्या शरीरामध्ये ते प्रोड्यूस होतं. म्हणजे काय? तर ते सेल वॉलच्या आतमध्ये प्रोड्यूस होतं आणि ते कधी बाहेर पडतं? सेल लायसिस झाल्यानंतर, म्हणजे सेल खतम झाल्यानंतर थोडक्यात, है ना. तर ब्रेकिंग डाऊन ऑफ द सेल मेम्ब्रेन म्हणजे सेल लायसिस, है ना. सेल जिवंत राहत नाही याच्यामध्ये. तर दिस इज हाऊ टॉक्झिन्स आर प्रोड्यूस्ड इन युअर बॉडी. We have seen the 2 types of toxins. First was that exotoxin and second endotoxin. समजले? आता शेवटचं बघणार आहोत. काय होतं? APTE. E फॉर एन्झाईम. एन्झाईम बघू आता. एन्झाईम मध्ये काय? रासायनिक बदल जे जंतूंच्या शरीरात तयार होतात व ते सेल वॉल मधून बाहेर टाकले जातात. ठीक आहे. ते कुठून बाहेर टाकले जातात? ते सेल वॉल मधून बाहेर टाकले जातात आणि त्यांच्या या गोष्टीमुळे
शरीरात विविध कार्य घडून येतात आणि ही विविध कार्य घडून येण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं? एन्झाईम. म्हणजे जसं की फसफसण्याची क्रिया असेल किंवा मग कुजायची क्रिया असेल, हे ज्या सगळ्या गोष्टी कोण घडून आणतात? एन्झाईम्स घडून आणतात. याला आपण थोडक्यात कसं डिफाईन करणार? हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ना, त्यांच्या शरीरात हे रासायनिक बदल तयार होतात आणि हे बदल एका विशिष्ट गोष्ट घडवून आणतात. पण ते घडवून का आणतात? कारण ते सेल वॉलमधनं काय करतात? बाहेर पडतात, है ना. तर एन्झाईम्स हे ऑर्गॅनिझमच्या सेल वॉलमधनं बाहेर पडणारे एक विशिष्ट रासायनिक घटक असतात. व्हॉट इट? ठीक आहे. आज काय बघितलं आपण? प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. त्याच्यात काय बघितलं? आपटे, APTE. A फॉर अँटीबायोटिक्स, P फॉर पिगमेंट्स, T फॉर टॉक्झिन्स, E फॉर एन्झाईम्स. सो APTE. तर हे लक्षात ठेवायचं आहे.